हे काय आहे आमचं, एक डबी आहे, पण डबी नव्हती बघा, एक जीवन आहे आमचं. आणि या डबीमध्ये मी काही कवड्या भरल्या. आता हे रिकामं जीवन आहे, लहान बाळासारखं सुंदर आहे. मग काय होतं, हळूहळू या जीवनामध्ये आम्ही स्थान द्यायला सुरुवात करतो. मग काय करतो, पहिलं हा राग आहे. पहिलं सगळ्यात लेकरांना सुद्धा बघा, पहिला काय येतो, राग येतो. कोणी लाल कवडी घेतली, राग आहे. रागाला स्थान दिलं, देव थोडा बाहेर. मग काय आहे, राग झाल्यावर भांडण आहेत म्हणा. मग काय आहे, हेवा आहे म्हणा. मग काय आहे, व्यसन आहेत म्हणा. मग काय आहे, क्रिकेट आहे म्हणा. मग काय आहे, सासरचे लोक आहेत, ते फार महत्वाचे असतात, सासरवाडीचे लोक आहेत. मग काय आहे, समजा घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. आणखी मग काय आहे, आणखी काय आहे, पैसा आहे. आणखी काय आहे, मोबाईल आहे. आणखी काय आहे, फार महत्वाचं तिथं काय आहे, आणखी समजा आपल्या चर्चेचे लोक आहेत म्हणा. सगळं झालं आणि मग हा शेवटी सैतान आहे, याला बी आम्ही स्थान देतो. भरले का दाबून, भरले ना. आणि मग हा परमेश्वर देव आहे, बदस्तंभ आहे, परमेश्वर आहे, याला कुठे जागा, कसं बसवायचं आपण नंतर शेवटी होतो. शेवटी चर्चा आहे, कसं काय जाणार बा. आणि मग जीवन काय त्याग होत नाही. मग समस्या आहे, मग प्रॉब्लेम आहे, मग अडचणी आहेत. देव बाहेरच आहे आणि आमचं जीवन आम्ही जगू लागतो. आणि समस्या येतात त्या पुन्हा देवाकडे येतो, प्रयत्न करतो की देवाला कुठेतरी ईस्टरला बसूया, गुरुखाडीला बसूया, नाताळाला बसूया, पण बसतच नाही. सगळं त्याग भरलंय. मग काय करावं लागतं, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, सैतानाला बाहेर काढा. थोडी जागा झाली, थोडं बसले का, सैतान बाहेर गेला. मग काय करायचं, एक एक गोष्ट बाहेर काढायची. नातेवाईकांना म्हणायचं जरा तुम्ही बाहेर या. मग सासरवाडीच्या लोकांना म्हणायचं बाहेर या. मग रागाला म्हणायचं बाहेर या. मग व्यसनांना म्हणायचं बाहेर या. मग एक एक गोष्ट करता 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 सगळं वाईट आम्ही काय करतो, बाहेर काढून टाकतो आणि स्वच्छ जीवन तयार होतो. आणि मग देवाला आत घ्यायचं. देवाला आत घेतल्याच्या नंतर मग घ्या ना, हरकत नाही. तुमचे जे चांगल्या सवय आहेत त्यांना घ्या. प्रार्थनेची सवय आहे, तिला आत घेतलं. मग दान दशांश देण्याची सवय आहे, त्याला आत घेतलं. मग चांगले नातेवाईक त्यांना आत घेतलं. मग आणखी तुमच्या चांगल्या सवय आहेत, उपवास आहे, प्रार्थना आहे, लोकांना भेटणं आहे, आदर तिथ्य आहे, मान सन्मान आहे, महिमा गौरव आहे, घेतला आतमध्ये. मग आणखी काय घेतलं, आणखी काय आवडतं मला, आणखी समजा मला गिटारचा क्लास आवडतो, गिटारचा क्लास घेतला. आणखी काय आवडतंय, कॅशिओचा क्लास आहे, कॅशिओ. आणखी काय आवडतंय, या तुमच्या ज्या आवडीचं आहे. आणखी काय आवडतंय, मला समजा जिमला जायचंय, जिम आहे. आणखी काय आवडतंय, बोला काय आवडतंय, सगळं प्रिय आहे. आई वडील आहे म्हणा, आई वडील घ्या. सगळं घेतलं ना, आणि तरी सुद्धा काय झालाय, देव आतमध्ये आहे आणि तुमचं जीवन परिपूर्ण झालंय. तिथे झाकण लागले, शैतान फक्त आपण बाहेर पडतात. सगळं यशस्वी झाल्यानंतर आमचं जीवन यशानं भरून जातं. मला तुम्हाला ही गोष्ट अशासाठी सांगायची आहे की परमेश्वर जो आहे ना, तो काल, आज आणि उद्याही सारखा, तो बदलणार नाही.